तुम्ही बघू शकता की आमची हळद सुरू केलेली आहे काढायला आज. त्या 2 एकर क्षेत्रावरील हळद आपण सुरू केलेली आहे आज काढायला. तुम्ही बघू शकता एवढा ढीग लागलेला आहे. आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हळदीचं बेणे कसं निवडायचं याची थोडीशी माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं, हळदीचं बेणं निवडताना ते हळदीचं बेणं हे रोगमुक्त असावं, मुक्त असावं नसावी आणि सड पण लागलेली नसावी. आणि बेणं निवडताना 2-3 गोष्टी काळजीपूर्वक बघायला पाहिजे. ते बेणं कुठं बाधित झालेलं आहे का हे बघणं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा या ठिकाणी हे मंडा आहे, मला जेठा म्हणतात. तसं सगळ्यात शेतकऱ्यांनी लावायला तसा जेठा खूप चांगला, कारण ह्याच्यामध्ये अन्नद्रव्य भरपूर साठलेलं असतं. उत्पादनात 10 ते 15% वाढ वाढ होते. परंतु हे शेतकऱ्यांना लावण्यासाठी पण बेणं जास्त लागतं. म्हणजे किमान 15 क्विंटल बेणं एका एकरला आपल्याला ह्या जेठ्याचं किंवा मंड्याचं लागतं. म्हणून माझं तर म्हणणं आहे, जरी तुम्ही घरचं जरी असेल तरी हे थोडं टाळावं, कारण आज आपण याचं कॅश करण्यात फायदा आहे, किंवा आज हे विकून याची जे घट कमी येत असते, याच्यात उत्पादन जास्त येतं. म्हणून आज आपण ह्याचा पैसा केलेला चांगला. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात बेणं तुम्हाला लावायचं असेल तर हे शेंगाचं बेणं खूप चांगलं. ह्या जेठा गड्ड्याला लागून असणाऱ्या ज्या ह्या शेंगा आहेत, ह्या बघू शकता तुम्ही. आता मोठ्या शेंगा पद्धतीने तरी निवडलेल्या शेंगा अशा आहे. तर ह्या शेंगा पण शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायला पाहिजे, शेंग लावत असताना शेंग तशाला तशी लावली पाहिजे. कारण बरेच शेतकरी काय करतात, आता समजा ही मोठी शेंग आहे अशी, ह्याला असणाऱ्या ह्या ज्या पिल्लू शेंगा आहेत त्या पिल्लू शेंगा तोडून टाकतात. त्यामुळं उत्पादनात घट येते. आणि त्यामुळं आणि त्या पिल्लू शेंगा न तोडता या ठिकाणी अशाला अशी थोडस लागू द्या. पण लागवड करत असताना एवढा गड्डा जशाला तसा आपण लावला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आणखी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जी शेंग लावत असतो, आता या शेंगामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, त्या बेण्यामध्ये उलटा पालट करत असताना ही जी मेन शेंगा येतात, या शेंगाच्या बाजूला असणाऱ्या ज्या पिल्लू शेंगा येतात, समजा या ठिकाणी माझ्या हातामध्ये ही शेंग आहे आणि या शेंगाला अनुसरून असणारं काय होतंय, ही शेंग तर मोडणं मोडता अशाला अशी लावायला पाहिजे. पण आता बीज प्रक्रिया करत असताना असेल किंवा उलाढाल करत असताना नेत असताना असेल, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होते, छोट्या शेंगा अशा मोडल्या जातात. शेंगा होते या शेंगा मोडल्या जातात. आणि मोडल्या जाताना मग शेतकरी काय करतात, छोट्या छोट्या शेंगा पण लावण्याचा प्रयत्न करतो. माझं एक तुम्हाला नक्की सांगताय की बिलकुल ह्या शेंगा बिलकुल लावूच नका तुम्ही. जर तुमचं 10-12 क्विंटल मागे एखादं क्विंटल ही उरलं तर तुम्ही उकडून त्याला वाळू घाला, त्याच्यावर प्रक्रिया करा. हे लावून आपल्या रान त्या हळदीचं गुंतून ठेवू नका. त्याला काही उत्तर गेल्या 20 अनुभव आहे. म्हणून मी हे माझं सांगणं की अशा ज्या छोट्या शेंगा येतात त्या बिलकुल अशा लावू नका. बेणं लागणार असेल तर ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता. कारण आता ही 2 दिवस काढणं झालं की आम्ही लगेच उकडायला सुरू करणार आहोत. त्यामुळे जर बेणं पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.